नमस्कार. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा मंत्र आपल्याला देणारे आद्य शंकराचार्य, ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनासाठी इथे उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी आणि लेखिका माधवी जोशी, तसंच आपणा सर्वांचं मी मंजिरी मराठे मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या उत्सवमूर्ती आणि प्रमुख पाहुण्या यांना व्यासपीठावर निमंत्रित करते. केरळमधल्या पूर्णा नदीच्या काठच्या एका छोट्याशा गावात शंकराचार्यांचा जन्म झाला. अवघं 32 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. या आयुष्यात त्यांनी खूप मोठं कार्य उभं केलं, भारत भ्रमण केलं, अद्वैत मताचा प्रचार केला. ते ग्रंथकार होते, भाष्यकार होते आणि त्यांच्यावर चरित्र लिहिणं ही सोपी गोष्ट नव्हती. ती माधवीताईंनी केली आणि माझं सौभाग्य असं की आज त्या निमित्ताने मलाही शंकराचार्यांविषयी वाचता आलं, थोडंफार समजून घेता आलं. पण सध्या मी फक्त सावरकरमय झालेली आहे, इतर विषय कुठले अभ्यासताच येत नाही. पण आज ही संधी माधवीताईंमध्ये मला मिळाली. त्यांच्या दिव्य भाषा प्रभुत्वामुळे त्यांच्या मनातले विचार, त्यांच्या शिष्यांचे प्रश्न, सामान्य जणांचे प्रश्न हे त्यांनी श्लोकांमध्ये मांडले, भाष्य केलं, त्याच्यावर मंत्र लिहिले. देवदेवतांवर तर त्यांनी श्लोक लिहिलेच, पण जिव्हा प्रार्थनासुद्धा लिहिली. कसं बोलायला हवं, मला असं वाटतं की आजच्या सोशल मीडियावरचा जो धुमाकूळ आहे वाईट भाषेचा, त्याच्यासाठी ही प्रार्थना सगळ्यांनी शिकायला हवी असं मला वाटतं. त्यांच्या साधकांनी कसं वागावं हे त्यांनी सांगितलं, आहार कसा असावा हेही त्यांनी सांगितलं. या सगळ्याविषयी या दोघींकडून आपण ऐकणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. अंधकार दूर करणारे हे दीप आणि त्या दिव्यांच्या मुळे जी वाट प्रकाशमान होते त्याच्यावरून चालण्याचं मार्गदर्शन आपल्याला ग्रंथ करत असतात. त्या ग्रंथाचं आज इथे प्रकाशन होणार आहे. तत्पूर्वी श्लोक पठण करण्यासाठी मी डॉक्टर विदुला सहस्रबुद्धे यांना निमंत्रित करते. विश्वस्य सकलमङ्गलधारणाय पूर्णातटे विधृतवान् मनुजावतारम् तं पादनं व्रजनताप नगेन्द्रवज्रं श्रीशङ्करं यतिवरं शिरसा नमामि. श्रीशङ्करं यतिवरं शिरसा नमामि. संस्थाप्य धर्ममपरुद्य परामविद्यां सत्यं प्रकाश्य जनतोपकृतास्ति येन ध्येयार्थमेव कृतभूरिचरित चमत्कृतिं तं श्रीशङ्करं प्रवरयोगिवरं नमामि. श्रीशङ्करं प्रवरयोगिवरं नमामि. श्रीशङ्करं प्रवरयोगिवरं नमामि. शंकराचार्यांबद्दल वरदानंद भारती यांनी हा लिहिलेले श्लोक आहेत.
व्यासपीठावर डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी आणि माधवी जोशी या उपस्थित आहेत. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. त्यांचं महत्त्व सांगणारा, विठ्ठल माऊलींचं महत्त्व सांगणारा. पण त्या दोघी जणी जे कार्य करत आहेत त्यातून सत्कर्माचा संचय त्या करतच आहेत. पण इथे जोडी या शब्दाचा आपण शब्दशः अर्थ घेऊया की प्रतिभा आणि माधुर्य असं दोन्ही आज इथे व्यासपीठावर. प्रतिभा कुलकर्णी नावाप्रमाणेच प्रतिभा संपन्न आहेत आणि त्यांच्या वागण्यात, त्यांच्या वाणीत माधुर्य आहे. तर माधवी जोशी यांच्यात बोलण्यात, वागण्यात माधुर्य आहेच. आज आपण जी संख्येने इथे उपस्थित आहात त्यावरून ते कळतच आहे. आणि प्रतिभा संपन्नता ते आहेतच. आणि त्याचमुळे ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य या ग्रंथाची निर्मिती झाली, ज्याच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनासाठी इथे आपण उपस्थित आहोत. माधवीताईंचा संस्कृत ही आपली देवभाषा, त्या भाषेची त्यांना गोडी आहे, त्याचा अभ्यास आहे आणि म्हणूनच हे कार्य करणं त्यांना शक्य झालं आहे. गीता धर्म मंडळाच्या जवळजवळ गेली 2 दशकं त्या अनेक उपक्रमांमध्ये त्या सहभागी होत असतात. गीता संध्या वर्गाच्या माध्यमातून अनेक गीताव्रतींना त्या मार्गदर्शन करत असतात. संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धा विभाग प्रमुख म्हणून त्यांचं कार्य मोठं आहे. आद्य शंकराचार्यांचं कार्य सर्वदूर पोहोचावं यासाठी त्यांनी या ग्रंथाची निर्मिती केली. पण त्याचबरोबर त्यांचे विचार, तसंच भगवद्गीतेतील 18 अध्याय, गीता रहस्य, रामरक्षा भावार्थ, श्रीसूक्त, उपनिषद, समर्थ चरित्र, दासबोध अशा अनेक विषयांवर सर्वदूर देशविदेशात त्यांची व्याख्यानं होत असतात. गुरुदेव रानडे तुकडोजी महाराज यांचं चरित्र कथन त्या करत असतात. नैनिताल, पाँडिचेरी तसंच रायबला इथल्या श्री अरविंद आश्रमात होणाऱ्या 7 दिवसांच्या स्वाध्याय शिबिरात त्यांचा सहभाग असतो. आणि माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते आपल्याशी संवाद साधत असतात. आता इतकं सगळं कार्य आहे म्हणजे पुरस्कार तर मिळणारच. आणि पुरस्कारांची नावं पण खूप छान आहेत. शृंगेरी शंकराचार्य, पार्थ सखा, यशोमंगल, वाणी वैभव असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांचं वाणी वैभव आता आपण अनुभवूया, त्यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपराम्. असं या गुरुपरंपरेला अभिवादन केलेलं आहे. सदाशिवांपासून सुरू झालेली ही परंपरा, ज्याच्या मध्यभागी आद्य शंकराचार्य आहेत. आणि जी परंपरा आमच्या गुरूंपर्यंत, म्हणजे आपले गुरु कोणीही असो, कुठल्याही म्हणजे संप्रदायाचे तुम्ही असाल, पण ही परंपरा आपल्या गुरूंपर्यंत येऊन पोचते, अशा या संपूर्ण गुरु परंपरेला आधी अभिवादन करत आहे. आणि आपण इथे इतक्या बहुसंख्येने जमले आहात. आपल्या प्रत्येकाच्या हृदयातल्या अंतरात्म्याला वंदन करत आहे, आपलेही आशीर्वाद मागत आहे. कारण ह्या सगळ्या वाटचालीमध्ये मला आपल्या सगळ्यांचा अतिशय चांगला उत्तम असा पाठिंबा मिळालेला आहे, सहयोग मिळालेला आहे. आणि म्हणूनच मी इथपर्यंत वाटचाल करू शकले. ज्ञानभास्कर या पुस्तकाच्या मागे त्याचं हे लिहिण्यासाठी मी कशी प्रवृत्त झाले याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगते. पुस्तकात मी लिहिलं आहेच आहे, मनोगतामध्ये मी ते लिहिलेलंच आहे. पण अनेक वर्ष अनेक विषयांचा अभ्यास चालू होता. गीता आहे, उपनिषद आहे. त्याचबरोबर शंकराचार्यांच्या काही स्तोत्रांचा मी अभ्यास करताना त्या प्रत्येक स्तोत्राच्या मागचा प्रसंग काही मला माहिती नव्हता. स्तोत्राचा फक्त अभ्यास होता, पण प्रत्येक स्तोत्र त्याच्यामागे काहीतरी घटना आहे, त्याच्यामागे काहीतरी प्रसंग आहे, याच्याबद्दल मला फारच कमी माहिती होती. आणि अशाच वेळेला माझ्या ज्या गुरु आहेत डॉक्टर निर्मला जोशी, त्यांनी एक पोथी लिहिलेली आहे, शंकराचार्यांच्या सगळ्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी, अगदी त्यांच्या जन्मापूर्वीपासूनची जी
स्थिती होती कालडी गावामध्ये, कोण त्यांचे माता पिता होते, ह्या सगळ्याचा आढावा घेणारी जी पोथी आहे आजच्या मराठी भाषेमध्ये आहे, त्यामुळे समजायला अतिशय सोपी आहे. त्या पोथीचा जेव्हा मी आधार घेतला, ती पोथी वाचायला गेले आणि त्याच्यामध्ये मी खरं तर गुंगत गेले, त्याच्यामध्ये मी रंगत गेले आणि मग मला कळलं की त्यांचं जीवनचरित्र किती विलक्षण आहे. केवळ 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये केवढं कार्य केलेलं आहे. संपूर्ण भारत भ्रमण 2दा झालेलं आहे. प्रस्थानत्रयीवर भाष्य आहे, प्रकरण ग्रंथ आहेत आणि त्याच जोडीला प्रत्येक मंदिरामध्ये जातानाच जेव्हा मंदिरामध्ये मूर्तीचं ते दर्शन घ्यायचे तेव्हा ते एक स्तोत्र रचूनच बाहेर यायचे. कित्येक वेळेला त्यांनी मानसपूजा म्हणजे त्याच्यावर स्तोत्र लिहिलेलं आहे, कित्येक वेळेला क्षमा याचनासुद्धा केलेली आहे. अशी अनेक सगुणाची तर स्तोत्र आहेतच, सगुण देवतांची स्तोत्र आहेत. त्याच्याबरोबर निर्गुणाचंही त्यांचं अतिशय वेगळा अभ्यास आहे. अर्थात तो फार पुढे पोचलेल्या साधकांसाठी आहे. अशी स्तोत्र रचना वाचता वाचता किंवा त्याचा अभ्यास करता करता मला त्याचे मागचे प्रसंग घटना समजत गेल्या आणि हळूहळू मला त्या पोथीवरनं ती पोथी होती जी पद्यामध्ये होती ती फक्त मी गद्यामध्ये लिहून काढली. जे म्हणजे ह्याच्यामध्ये होतं पद्य होतं ते फक्त मी गद्यात लिहून काढलं. आणि मग काय झालं, असं हे 19 सालची ही गोष्ट आहे. आणि मग कोरोना आला. कोरोना ही माझ्यासाठी इष्टापत्तीच ठरली. आणि मग कोरोनामध्ये मी त्याचं सगळं नीट लेखन केलं, जे विस्कळीत होतं त्याचं पुन्हा नीट लेखन केलं. त्यांचाच आशीर्वाद, माझ्या ज्या गुरु आहेत निमाताई ज्यांना आम्ही म्हणतो, त्यांचाच आशीर्वाद घेतला आणि त्यांना विचारलं की मी लिहू का याच्यावर. म्हणजे हे धाडस आहे ना, शंकराचार्यांवर पुस्तक लिहिणं हे खरं तर धाडसच आहे. पण त्यांच्या कृपाशीर्वादामुळे, अर्थात आचार्यांचा कृपाशीर्वाद आहेच, या सगळ्यामुळे मी पुस्तक लिहिण्याला प्रवृत्त झाले आणि ते माझ्याकडनं लिहून झालं. लिहून झाल्यावर त्याची एक पहिली आवृत्तीही निघाली कोरोना काळामध्येच. 1 मे 2021 या दिवशी त्याची पहिली आवृत्ती निघाली. त्या कॉपीजसुद्धा लगेचच 1 वर्ष 1.5 वर्षात सगळ्या संपल्या. त्याच्यानंतरही बराच काळ गेला पण मी काही ते मनावर घेत नव्हते. अनेक लोक मला म्हणत होते की दुसरी एडिशन काढा, पण मी म्हटलं नाही, कोण एवढं वाचणार आहे. पण असं नाही, मला अनेकांच्या मागणी आल्या आणि सगळे ते योग जुळून यावे लागतात. तसे हे सगळे योग जुळून आले. आत्ताच फेब्रुवारी महिन्यापासून हे सगळे योग जुळून आले. आणि माझी मैत्रीण डॉक्टर विदुला सहस्रबुद्धे ही म्हणाली की तुला काय वाटते. मी म्हटलं मला ते प्रूफ रिडिंगचा कंटाळा येतो, म्हणजे ते शुद्ध लेखन दुरुस्त करणं मला थोडंसं ते कंटाळवाणं होतं. ती म्हणली मी करते. मग तिने ते शुद्ध लेखन केलं. सायली रत्नपारखी इथे आहे, DTP सगळं तिने केलं, अतिशय उत्तम. आणि तिने जसं काही स्वतःचं पुस्तक असावं इतकं मनापासून काम केलं. त्याचा पूर्ण फॉन्ट बदलला, त्याच्यातल्या स्तोत्राचा फॉन्ट वेगळा ठेवला, त्याला हायलाईट केलं, त्याची प्रत्येक प्रकरणाला एक वेगळी अशी महिरप दिली. असं अनेक गोष्टींनी कव्हर उत्तम केलं. अशा सगळ्या गोष्टींनी मला सगळ्यांचे उत्तम सहाय्य लाभत गेलं हळूहळू करत. आणि हा आज दिवस आला की आपण ती दुसऱ्या आवृत्तीचं, म्हणजे हे 1.5 महिन्यात सगळं झालेलं आहे. या दुसऱ्या आवृत्तीचं आज आपण प्रकाशन करतो आहे. आज आहे वैशाख शुद्ध पंचमी, आचार्यांची जयंती आहे. त्यामुळे आज तर ह्याच्यासारखा शुभयोग दुसरा नाहीच. त्यामुळे आज आपण प्रकाशन करतो आहे. त्या प्रकाशनाला सुद्धा काय सुंदर योग आहे. डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी यांच्यासारखं, म्हणजे मेडिकलमध्ये तर त्यांचं कार्य अगदी विलक्षण आहे, पण त्याही पलीकडे त्यांचा आध्यात्मिक अभ्यास फार वेगळा आहे, फार सखोल आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे त्यांचा, अनेक जय कृष्णमूर्तींचा आहे, त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. शिवाय त्यांचं चिंतनशील स्वभाव आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये अतिशय सौम्यता आहे. सखोल ज्ञान तर दिसतंच, पण अगदी काय म्हणतात त्याला डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व आहे. असं सगळं लाभलेलं आहे. त्यामुळे आज वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी हा योग जुळून आला. अनेक गोष्टी त्याला, अनेकांचं सहकार्य लाभलं आणि सगळ्या गोष्टीत आज खरं म्हटलं तर माझ्या नातवाचा पण वाढदिवस आहे. वैशाख शुद्ध पंचमीचाच आहे, सुकृतचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे तोही योग आहे. अशा अनेक गोष्टी जुळून आल्या आणि आज आपण सगळे आलात. खरं म्हटलं तर या हॉलची क्षमता थोडी एक 60-70 आहे, पण तरी सुद्धा तो पूर्ण हॉल भरलेला आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावर आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते. आणि आता पुढची सूत्र आपण मंजिरीकडे देऊया. डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी त्यांच्याविषयी आता माधवीताईंनी सांगितलेलंच आहे की MD झालेल्या आहेत. त्या खूप मोठं कार्य त्यांचं आहे. सुरुवातीच्या काळात त्या KEMमध्ये होत्या आणि आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्या कार्यरत आहेत.
त्यांचं स्वतःचं आशा क्लिनिक आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्या अध्यापनाचं काम करतात. मार्गदर्शक म्हणूनही त्यांची भूमिका त्या क्षेत्रात खूप मोठी आहे. पण त्याचबरोबर जे कृष्णमूर्ती यांचं तत्त्वज्ञान आणि ज्ञानेश्वरीचा त्यांचा अभ्यास आहे. आणि माधवीताईंनी आता सांगितलंच की त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, बहुत सुकृताची जोडी. आणि त्या चॅनलच्या माध्यमातून ते आपले विचार या दोघांचंही ज्ञानेश्वरी आणि जे कृष्णमूर्ती यांचं तत्त्वज्ञान याबद्दल त्या भाष्य करत असतात. आपण सर्वांनी ते अवश्य पाहावं, म्हणजे त्यांचा व्यासंग, त्यांचा अभ्यास याचा आपल्याला अनुभव घेता येईल. KEM रुग्णालयाच्या संचालक, समाजसेविका आणि विख्यात डॉक्टर बानू कोयाजी यांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. आणि हे सर्व कार्य करत असताना वेगवेगळे क्षेत्र आहेत, अध्यात्म, वैद्यकीय व्यवसाय, आणि हे करत असतानाच दोरीपासून कलात्मक वस्तू निर्माण करण्याचा छंदही त्या जोपासत असतात. ते विशेष आहे. त्यांचे विचार आपण ऐकणारच आहोत. त्यांचं स्वागत माधवीताईंनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. ज्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत ते ज्ञानभास्कर आद्य शंकराशन, प्रथम त्यांना विनंती करते. पुस्तक हातात घेऊन डॉक्टर श्वेता चित्तरंजन यांना इथे मी निमंत्रित करते. त्या आपलं मनोगत व्यक्त करते. खरं तर माधवीताई आणि प्रतिभाताई यांच्याबद्दल मंजिरीताईंनी सगळं सांगितलंच आहे. पण त्यांनी सांगितलं तसं हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी तो जास्त महत्त्वाचा आहे. कारण माधवीताई आणि प्रतिभा मॅडम ह्या गेले कैक वर्ष अनेक तरुण लोकांसाठी शिक्षिका, आदर्श शिक्षिका आहेत. या दोघींचा जेव्हा विचार मी एकत्र करते तेव्हा एक मला फेसबुकवरती वाचलेली गोष्ट आठवली. पिक्चर स्टोरी असतात ना तशी. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या डिजिटलायझेशन, इंटरनेट आणि ह्याचा इतका त्याचे साईड इफेक्ट्स आहेत किंवा इतका इम्पॅक्ट आहे की मुलं बिघडलेलीच आहेत, त्यांचे आई वडील पण बिघडलेले आहेत, आजी आजोबा बिघडलेले आहेत आणि आता देव पण बिघडलेले आहेत असं सांगणारी ती एक स्टोरी होती. की एक चित्र होतं की पूर आलाय, पाऊस पडतोय आणि एक माणूस प्रार्थना करतोय की ओ गॉड प्लीज सेव्ह मी, मला वाचव. आणि मग खालच्या चित्रात असं होतं की विष्णू महाराज मस्तपैकी मोबाईल बघतायत आणि तो म्हणतोय हा विच फॉर्मॅट शुड आय सेव्ह यू, PDF, वर्ड. म्हणजे त्याला काय पडलेलीच नाही देवाला की कशासाठी वाचव. सेव्ह ह्या शब्दाचा अर्थही कळत नाहीये इतकं. पण त्याच्या खालचा जो पार्ट होता तो खूप छान होता की असं सगळं झाल्यानंतर मग असे ज्ञानेश्वर महाराज वगैरे असे सगळे कपाळाला हात लावून बसलेले की आता देव पण बिघडले तर ह्यांना कोण सुधरवेल. तर मग सगळे मिळून असं नारद मुनींना सांगतात की तुम्ही पृथ्वीवर जा आणि अशी लोक शोधून आणा की जे जेन्झीज बरोबर कमीत कमी एक दिवसातले 1-2 तास स्पेंड करतात आणि तरी पण ज्यांच्या मनामध्ये पेशन्स आहे, अनलिमिटेड पेशन्स आहे आणि ज्यांच्या चेहऱ्यावरती अखंड स्मित आहे, अशा लोकांना शोधून आणा. त्यांना आपण आधुनिक संत अशी डेफिनेशन देऊ आणि ते लोकच असेल
की जे देवाला पण सुधारतील. आणि ही जेव्हा स्टोरी वाचली तेव्हा मला असं वाटलं की हे वर्णन ह्या दोघींनाही खरंच लागलं. माधवीताईंची तर वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीच आहे, आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण थोडंसं त्यांच्याबद्दल म्हणजे सांगायचं असं की माझ्या माधवीताई आहेत असे सांगणारे खूप प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेले आहेत. आणि मला माहिती आहे की प्रत्येकाकडे असा खूप खजिना आहे. पण जेव्हा ह्या कार्यक्रमात माधवीताईंबद्दल काहीतरी बोलायचं असं सांगितलं ताईंनी, तेव्हा मी ताईंनाच भेटलेल्या 2-3 लोकांशी डिस्कस केलं आणि इतक्या मस्त रिॲक्शन्स मिळाल्या. एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माधवीताई लहान मुलांच्यामध्ये पण खूप कार्य केलं आहे. त्यांनी खूप मुलांना, म्हणजे ज्यांना संस्कृत काय अगदी मराठीसुद्धा लिहिता वाचता येत नाही अशा कित्येक मुलांना ताईंनी गीता शिकवली आहे, त्यांच्याकडनं गीता पाठ करून घेतली आहे, शृंगेरीची परीक्षा त्यांच्याकडनं देऊन घेतली आहे. आणि अशा सगळ्या मुलांना मी जेव्हा विचार सांगितलं की माझी मुलगी पण त्यात आहे की मला माधवीताईंच्याबद्दल बोलायचं आहे, तर तुम्हाला काय वाटतं माधवीताई म्हणजे काय आहे? तर माझी मुलगी आली, त्या ना गुगल आहेत म्हणे. संस्कृत भाषा किंवा गीता ह्याच्याबद्दल कुठलीही शंका किंवा काहीही आपल्या मनात आलं तर त्याचं उत्तर कुठे मिळतं? तर माधवीताईंकडे मिळतं. असं सोपं इक्वेशन आहे. तसंच जसं लहान मुलांना माधवीताईंच्याबद्दल प्रेम आहे किंवा माधवी ते खूप आवडतात, तसंच मोठ्या माणसांचं पण आहे. रामकृष्ण परमहंस एक गोष्ट सांगायची की एकच बटाट्याची भाजी असते, पण जी आई असते तिला माहीत असतं की एखाद्या मुलाला ती फक्त उकडून देईल किंवा एखाद्या मुलाला एकदम असं तिखट रस्सा मसालेदार करून देईल. सो समोरच्याला किंवा आपल्या मुलाला काय पाहिजे आहे, काय डायजेस्ट होईल ह्याचा अंदाज घेऊन जसं आई प्रत्येक मुलासाठी वेगळा स्वयंपाक करते, तसं माधवीताईंचं आहे की अगदी लहान मुलांपासनं जे खरंच विद्वान आहेत, ज्यांचा स्वतःचा खूप अभ्यास आहे, अशा लोकांसाठी पण त्यांचं जे प्रवचन आहे किंवा प्रबोधन आहे ते तितकंच मार्गदर्शक, त्यांना आवडेल, पचेल असं असतं. माधवीताईंची अशीच एक शिष्या वृंदा, तिने असं मला सांगितलं की ताई जेव्हा बोलतात ना तर कसं सांगतात की आमचे समर्थ, आमचे शंकराचार्य. आणि असं ऐकलं की मग ही कोणीतरी पुराण कालातली किंवा ग्रंथातनं अशी कोणतरी आम्ही न बघितलेल्या व्यक्ती आहेत असं न वाटता हे सगळे जिवंत होऊन आपल्या समोर येतात आणि मग त्यांनी सांगितलेलं जे आहे ते आपल्याला आपोआप कळून जातं, पटून जातं. आणि ही माधवीताईंच्या शिकवण्याची मी असं म्हणेन की स्पेशालिटी आहे. एक इंग्लिशमध्ये असं सेईंग आहे की पुअर टीचर कंप्लेन्स, गुड टीचर एक्सप्लेन्स, बट ग्रेट टीचर इन्स्पायर्स. आणि हे जे आहे हे प्रतिभा मॅडमना पण ॲप्लिकेबल आहे की त्यांनी कित्येक मुलांना अभ्यास करायला, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना कित्येक इन्स्पिरेशन दिलेलंच आहे. आणि माधवीताईंच्या बाबतीत तर ते इतकं खरं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ताई नुसतं एक स्तोत्र शिकवून थांबत नाहीत, तर इतकी गोडी लावतात की एक स्तोत्र शिकलं किंवा एक प्रवचन ऐकलं की ताई आता अजून काहीतरी शिकवा, अजून पुढे काहीतरी शिकवा, असं चालूच राहतं. आणि त्यामुळे त्यांनी असा खूप मोठा वर्ग आहे की ज्याला ताईंनी या अध्यात्मशास्त्राशी कायमचं बांधून ठेवलेलं आहे आणि अगदी गोडी लावून बांधून ठेवलेलं आहे. आता हे सगळं झालं ताईंच्या विवरणाबद्दल, त्यांच्या अभ्यासाबद्दल, लेखनाबद्दल. पण जे असे माझ्यासारखे खूप लकी लोक आहेत की ज्यांना ताईंचा खूप सहवास जवळून पण लागला आहे, तर मी असं सांगेन की ताई म्हणजे नुसतं थिअरॉटिकल नॉलेज सांगणारा गुगल नाही आहे, तर कुठलाही प्रॉब्लेम म्हणजे तो आध्यात्मिक नसलेला सुद्धा, अगदी आमच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा काहीही प्रॉब्लेम असला तरी पण ताईंना फोन केला की त्यांच्याकडे त्याचं सोल्युशन असतंच. प्रत्येक गोष्टीसाठी ताईंकडे अगदी प्रॅक्टिकल टिप्स असतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट ना की केर बाहेर कधी ठेवायचा, पाणी भरायचं, इतकंच ना सकाळची टाईम मॅनेजमेंट कशी करायची, अशा सगळ्या गोष्टीचं ताईंकडे प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन असतं आणि त्या टिप्स असतात ताईंकडे. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आम्ही सुरुवातीला गीता धर्म मंडळात गीता शिकलो तेव्हा असं एका सरांनी सांगितलं होतं की गीता कशी शिकायची,
तर सगळ्यात पहिल्यांदा ती मुखोद्गत करायची, म्हणजे म्हणायची, संथा घेऊन म्हणायची. मग मुखोद्गत झालेली गीता कंठस्थ करायची, म्हणजे पाठ करायची. आणि जी गीता कंठस्थ झाली आहे ती नंतर हृदयस्थ करायची, म्हणजे आपल्या आचरणामध्ये, आपल्या शरीरात इतकी तो विचार इतका मुरायला पाहिजे की आपल्या डे टू डे लाईफमध्ये ती गीता जगता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की गीता कशी जगायची ह्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन जर कोण देत असेल तर ते त्या माधवीताई आपल्याला देत असतात. त्यामुळे खूप आपण सगळेच खूप भाग्यवान आहोत की आपल्याला त्यांचा सहवास इतका मिळाला आहे, त्यांच्याकडनं इतक्या गोष्टी छान शिकायला मिळतात, ऐकायला मिळतात. ही अशीच देवाची कृपा राहू दे. ताई, तुमच्याकडनं ऑलरेडी तुम्ही खूप दिलेलं आहे, खरंच खूप दिलं आहे, पण अजून असं खूप तुमच्याकडनं शिकायला मिळू दे, ऐकायला मिळू दे, तुमचा सहवास असाच मिळू दे ही प्रार्थना. गीता कशी जगायची हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. आणि मला असं वाटतं की ही खरी ओळख आहे, शिष्याने गुरूंची करून देणं. मी देणार ते कागदी ओळख, पुस्तकातली ओळख, पण ही त्या दोघींचीही खरी ओळख तुम्हा सगळ्यांना आहेच, पण ती शिष्याच्या नजरेतून तुम्हाला अनुभवायला मिळाली. माधवीताईंच्या गुरु त्यांनी माधवीताईंसाठी एक पत्र दिलं आहे, ते मी वाचून दाखवते. निर्मला गणेश जोशी यांचं पत्र आहे. प्रिय माधवी जोशी, काल अचानक खूप दिवसांनी तुम्हाला भेटलीस आणि ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य या तू लिहिलेल्या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीची प्रत मला आवर्जून दिलीस. पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या आधी मला प्रत मिळताच मी माझी नाराजी व्यक्त केली होती. तू तत्परतेनं तिसऱ्या पानावर आचार्य वंदनेचं पान चिकटवून योग्य ती सुधारणा करून घेतलीस. काल मात्र प्रत पाहताच मला ही दुसरी आवृत्ती पाहता क्षणी पसंत पडली. मी तुझ्याजवळ माझा आनंद व्यक्त केला. डॉक्टर विदुला सहस्रबुद्धे, सायली रत्न पारखी यांनी खरोखरच तुला आनंदानं, उत्साहानं, आत्मीयतेनं या आवृत्तीवर घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. पण माधवी, पहिल्या आवृत्तीत राहिलेल्या त्रुटी तुला जाणवल्यानं तुझ्या मनाला लागलेली रुखरुख अधिक महत्त्वाची आहे. पहिल्या आवृत्तीच्या 2000 प्रती 2 वर्षात संपल्यानंतर लेखिकेची रुखरुख संपली नाही. म्हणून त्या त्रुटी दूर करून स्वतःवर सर्व जबाबदारी घेऊन वाचकांना नव्या स्वरूपात नवीन आवृत्ती देणारे लेखक व प्रकाशक नाहीसे होत आहेत. आवृत्त्यावर आवृत्त्या काढून मिळणाऱ्या पैशांवर संतुष्ट राहून पुढील नवीन सुधारित आवृत्ती काढण्याचा विचारच सोडून द्यायचा या प्रकाशकांच्या वृत्तीमुळे हळूहळू दर्जेदार प्रगल्भ ग्रंथलेखनापेक्षा आजच्या शेतकऱ्याप्रमाणे रुचेल ते पेरायचे या कृतीप्रमाणे वृत्तीप्रमाणे अभ्यासपूर्ण प्रगल्भ लेखकांपेक्षा रंजक लेखनाला प्रकाशक महत्त्व देताना दिसतात. अशा परिस्थितीत या दुसऱ्या आवृत्तीच्या मुळाशी 5 वर्ष वाट पाहून त्रुटी दूर करून स्वतः आर्थिक भार उचलून आचार्यांची सेवा भक्तिभावानं चालू ठेवण्याची तुझी वृत्ती मला आनंद देत आहे. त्यामुळे इथून पुढे तुझं लेखन आदी शंकराचार्यांच्या कृपाशीर्वादाने अधिकाधिक प्रगल्भ होईल याची मला खात्री वाटते. तू मला गुरु मानतेस, पण मी कुणाचीच गुरु होऊ शकत नाही. माझे विद्यार्थी पण अजून संपत नाही. जे काही माझ्याकडून आजपर्यंत लिहिलं गेलं, बोललं गेलं वा वाचलं गेलं ते केवळ स्वांत सुखाय असेल. म्हणूनच आज मी आशीर्वादाच्या शब्दांपेक्षा आद्य शंकराचार्यांच्या चरणी तुझ्यासाठी फक्त प्रार्थना करते. ज्ञानभास्करा आदि शंकरा चरणी तुमच्या माझी प्रार्थना. माधवीने केली जी ही लेखन सेवा, ठेवा तुमचा वरद हस्त मस्तकी तिच्या. लेखणीत अनवाणीतही माधवीच्या, प्रकटावे तुम्हीच आता आदिशंकरा. जीवनी सर्व भक्तजनांच्या वाहत राहो सदैव आता आनंदाचा झरा. जय जय शंकर, हर हर शंकर. निर्मला गणेश जोशी. नमस्कार. वैशाख शुद्ध पंचमी शंकराचार्यांच्या जन्मदिनी आपण एका विशेष कार्यक्रमासाठी, विशेष सोहळ्यासाठी आणि अतिशय आनंदाच्या प्रसंगासाठी जमलो आहोत.
आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या, शंकराचार्यांबद्दल पण आपल्याला बरी काही काही माहिती आहे. पण या सगळ्याचा प्रवास चालू असताना प्रत्येकाच्या मनात, आपल्या मनात काही ना काहीतरी वेगळ्या भावना निर्माण होत असतात, काही ना काहीतरी वेगळे विचार उद्भवत असतात, काही ना काहीतरी वेगळं आपल्या जीवनाशी संदर्भ असलेलं काहीतरी शोधत असतो आपण. ते सगळं आपल्याला ह्याच्यातून मिळेल असं मला वाटतं. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावानं येता, बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते, अशी 6व्या अध्यायातली ओवी आहे. मला वाटतं न कल्याणकृत कश्चित त्या श्लोकाचं ते ज्ञानेश्वरांनी केलेलं हे आहे की समजा एखादा मोक्षपदासाठी झुंजत होता आणि त्याला त्या वर्षी त्या जन्मामध्ये ते प्राप्त झालं नाही, तर त्याचं काय ती हे वाया जाते का? तर ते नाही, तर पुढच्या वयामध्ये, पुढच्या जन्मामध्ये जेव्हा तो जन्माला येतो त्यावेळेला बालपणीचं सर्वज्ञता वरी तयार. ज्ञानदेव हे त्याचं एक उदाहरण आहे आणि शंकराचार्य हे तर अद्भुत उदाहरण आहे. म्हणजे वाचायला लागलं शंकराचार्यांचं चरित्र जे आपण वाचत असतो की ते खरोखरच अद्भुत उदाहरण आहे असं वाटतं. त्याचं मूर्तिमंत स्वरूप आपल्याला हे दिलं. आता शिवगुरू आणि अंबिका यांनी पुत्रप्राप्तीसाठी एक खूप मोठं तप केलं. त्यांना शंकर प्रसन्न झाले, पण नुसतं प्रसन्न होऊन थांबले नाहीत ते. त्यांनी आणखीन एक अवघड कोडं त्यांच्यासमोर घातलं की दीर्घायुषी पुत्र असला तर तो सर्वसामान्य असेल, आणि जर असामान्य बुद्धीचा पुत्र हवा असेल तर तो अल्पायुषी असेल. हे निवडणं फार अवघड होतं. आणि अशा याच्यामध्ये त्या सात्विक सत्शील जोडप्याने अल्पायुषी पण सर्वज्ञ पुत्राची मागणी केली. तो हा आपले शंकराचार्य. या विलक्षण बुद्धिमान पुत्रांनी वेदांत धर्माच्या पुनर्स्थापनेचं महत्कार्य केलं. आपण सगळे पुस्तकात वाचालच, मी ते सगळं सांगत बसणार नाही आहे. पण वर्षांच्या हिशोबात खूप लहान असलेल्या आयुष्यामध्ये केवढं महान कार्य घडलं आहे हे जर पाहायला गेलं नुसतं तरी आपल्याला चकित होऊन जायला होतं. आपल्याला शंकराचार्यांबद्दल काय माहिती असते? मी म्हटलं तसं की आपल्याला माधवीताईंसारखी पुस्तकं वाचायला मिळतात, सांगणारे लोक असतात. पण त्याच्या आधी समजा लहानपणापासून आपण शंकराचार्यांबद्दल ऐकतो, ते काय ऐकत असतो? तर त्यांनी 8व्या वर्षीच त्यांची सर्वज्ञता कशी होती, तेव्हापासून त्यांचं स्तोत्रगायन कसं चालू होतं, त्यांचं ज्ञान केवढं होतं, त्यांनी वेगळे चमत्कार कसे केले होते, आणि भारतातही 4 दिशांना त्यांनी मठ कसे स्थापन केले, हेही आपण वाचत असतो. आणखीन मुख्य आपल्या कानावर पडत असतात की त्यांची स्तोत्र वाचायला अवघड वाटतात, संस्कृत वाटतं, अरे बापरे वाटतं. पण ती स्तोत्र ऐकायला लागलं की नकळत त्यातल्या नादमधुरतेने, सुमधुरतेने आपण गुणगुणायला लागतो, म्हणायला लागतो, आणि मग ते अवघड वाटेनसं होतं. हे मोठं विलक्षण आयुष्य होतं. म्हणजे खरोखरच विचार करायला लागलं तर ह्याच्यात कल्पित कथा म्हणून सांगितलं तरीसुद्धा विश्वास बसू नये अशा प्रकारचं शंकराचार्यांचं आयुष्य आहे. आणि ह्या भारत देशामध्ये हा सिद्धपुरुष होऊन गेला, हे सगळं आपल्या सगळ्यांचंच मोठं हेच आहे असं म्हणतं. आणि वेदांत धर्माच्या बाबतीत त्यांनी जे करून दाखवलं ते खरोखरच वेगळंच कार्य होतं. वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांना लिपीचं ज्ञान झालं होतं. 4-5व्या वर्षी त्यांनी इतिहास, पुराणं आणि बरंचसं ज्ञान वडिलांकडनं प्राप्त करून घेतलं होतं. सर्वसामान्यपणे गुरुगुरी जाण्याचं वय 8 वर्षाचं होतं, तेव्हा हे 5व्या वर्षीच गुरुगुरी गेले. 8व्या वर्षी त्यांच्या आचार्यांनी सांगितलं की त्यांचा अभ्यास संपला आहे. म्हणजे 8व्या वर्षी मग ते संन्यास घेऊन परत गुरु गोविंद यतींच्या शोधासाठी बाहेर पडले. आणि पुढचं सगळं हे आपल्याला माहिती आहे की केवढं मोठं कार्य, केवढा म्हणजे हे सगळे जे भाग आहेत तो खूप आपल्याला विचार करायला लावतात की हे कसं असेल बरं. हे 8 वर्षाचं बालक चालत चाललेलं आहे, कालरीहून नर्मदेला निघालेलं आहे, आणि तिथे गेल्यानंतर त्या गुरूंच्या पायाशी पडून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. तर त्यामुळे हा सगळा विलक्षण भाग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला घडला. आणि त्याच्यानंतर तर त्यांनी जे जीवित कार्य केलं, सगळा भारतभर भ्रमण केलं. त्यावेळेला प्रवासाची साधनं नव्हती, काही नव्हती. 2 वेळा केलं भारत भ्रमण त्यांनी, सगळीकडे मठ स्थापले. पण हे सगळं कशासाठी याचा आपल्याला विचार करायचा. मला एक असं वाटतं की शंकराचार्यांच्या आयुष्यात जसे काही चमत्काराचे प्रसंग आहेत तसे थोडेसे काहीतरी क्रांतिकारक प्रसंगसुद्धा आहेत. म्हणजे क्रांतिकारक अशा अर्थाने वाटतं की त्यांनी ब्रह्मचारी असताना संन्यास घेतला. म्हणजे सहसा असं संन्यास घेण्याचं हे ब्रह्मचारी असताना संन्यास घेतला. संन्यासी असतानाही उभय भारती म्हणजे सरस्वती मंडन मिश्रांची पत्नी, तिच्याबरोबर वाद घालण्यासाठी
विषय कुठला होता तर कामशास्त्र. म्हणजे हे पण एक क्रांतिकारीच हे होतं की कामशास्त्रावर त्यांनी उभय भारतीशी संवाद केला. तिसरं एक असं मला असं वाटलं की मग जेव्हा त्यांनी आईला वचन दिलं होतं की तुला ज्या वेळेला तुझा अंतकाळ जवळ येईल किंवा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी तुझ्याकडे येईन, त्याप्रमाणे ते आईच्या अंतकाळी जवळ पोचले होते. पण त्यावेळेला त्या काळात जी परिस्थिती होती त्यावेळेला त्या रूढीप्रमाणे चालणाऱ्या आणि त्याप्रमाणे वागणाऱ्या समाजातल्या शहाण्या माणसांनी त्यांना अंत्यविधी करू देणार नाही असं सांगितलं. संन्याशाला तो अधिकार नाही, गृहस्थाश्रमानेच केला पाहिजे. पण शंकराचार्यांनी तो केला. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं क्रांतिकारकत्व दिसतं, त्यांचं चमत्कार दिसतात, त्यांचं वैशिष्ट्य दिसतं. इतकं वेगळं वेगळं त्यांच्या बाबतीत हे दिसतं की खरोखर आश्चर्य होऊन जायला लागतं. आता त्याच्यातला सगळ्यात मोठा विचार म्हणजे मोठा भाग मला असा वाटला, जो मला माधवीताईंच्या पुस्तकातही मिळाला आणि त्यानिमित्ताने मी काही ठिकाणी वाचन त्याला काही आपण सारखं म्हणतो किंवा आपल्याला माहिती असेल असं वाटतं की त्यांनी वेदांत धर्माचं पुनर्स्थापना केली, पुनरुज्जीवन केलं, तो सगळीकडे पसरवला. म्हणजे काय केलं, नक्की काय केलं, काय झालं होतं, धर्माला काय होत असतं, असं नक्की काय झालं होतं. तर त्याच्याबद्दल विचार करत असताना मला असं वाटलं की धर्म, जगात अनेक धर्म आहेत, त्या धर्माचं काय हे आहे तर मनुष्याचं विश्वात्मक नातं परतत्वाशी जोडणारी साधना ज्याद्वारे करता यावी असा धर्म असावा लागतो. कुठलाही असो तो, एक मनुष्याचं नातं आहे ते आपल्या परतत्वाशी जोडायचं आहे आणि त्याच्यासाठी त्या त्या धर्मवेत्यांची धडपड असते. दुर्गाबाई भागवतांनी एके ठिकाणी म्हटलं होतं की मानवाची भौतिक नियती इतर जीवसृष्टीप्रमाणेच आहे, पण मानवाचं आत्मिक जीवन हे सर्व भौतिक आविष्कारापलीकडील चिन्मय शक्तीशी निगडीत आहे आणि ह्या चिन्मय शक्तीशी असलेल्या नात्याचं आत्मभान आणून देणारा, जोडणारा धर्म असतो. आणि जे कोणी धर्मवेत्ते होते, जगातल्या प्रत्येक धर्माच्या मूलतत्वाचे जे उद्गाते होते ते ज्ञानी होते, साक्षात्कारी होते, समाजाप्रती कळवळा असणारे होते. पण नंतर अनुयायांच्या हाती गेल्यानंतर ह्या सगळ्या धर्मांची जी काय अवस्था झाली होती, विशेषतः शंकराचार्यांच्या काळामध्ये, ती अवस्था फारच विदारक होती. प्रत्येकजण आपापल्या धर्माचा अहंभाव धरून चाललेला होता. त्यातल्या योग्य तत्वांची मागणी न करता वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी हे करत होता. आणि ते विशेष म्हणजे ह्याच्या बाबतीत बौद्ध धर्माचा प्रसार करताना तर त्यांच्या अनुयायी मूळ तत्वापासून खूपच लांब गेले होते. आज आपण सगळ्या बौद्ध धर्माचं हे पाहिलं तर त्यातल्या मुळापर्यंत आपण जाऊ शकतो, पण त्यांचे अनुयायी त्यावेळेला पण खूपच वेगळे गेले होते. शून्यवादाचा अतिरेक झाला होता आणि मुख्य म्हणजे त्यांनी वेदांतिक तत्त्वज्ञानाचा कमीपणा दाखवायला सुरुवात केली. आणि एकीकडे वेदांत धर्माचं काय झालं होतं तर त्याच्यातही रूढींनी आणि कर्मकांडांनी जास्त हे केलं होतं. म्हणजे दोन्ही बाजूनी त्या वेदांत धर्माला एका कुठल्या तरी विशिष्ट गटाच्या हातात तो वेदांत धर्म गेला होता. पूर्वमीमांसकांनी त्यातल्या कर्मकांड, रूढी, मग यज्ञ, त्याच्यात बळी देणारे पशु, असं सगळं हे दिलेलं आहे. मग इकडे त्यामुळे काय झालं की बुद्ध धर्माने जे सांगितलं होतं की हे जीवन दुःखमय आहे आणि ते दुःख परंपरेने दिलेलं आहे तुम्हाला आणि त्यातून सुटण्याचा मार्ग केवळ बौद्ध धर्म दाखवतो, अशी यांची इकडे हाकाटी चालू होती. इकडे जर जायचं नाही आणि त्यामुळे श्रमणांचे तांडे सगळे याच्यामध्ये विहारामध्ये राहत होते, विश्राम करत होते. त्यामुळे बुद्धिनिष्ठ मग या वेदांत धर्माच्या आक्रमणाचा प्रत्युत्तर द्यायला शंकराचार्यांनी सुरुवात केली. आणि ते प्रत्युत्तर नुसतं वाद घालून होत नव्हतं, तर अत्यंत विवेकशील, बुद्धिनिष्ठ आणि ठामपणे त्यांनी हा प्रत्येक एक विवाद मोडून काढला. कुठल्याही धर्माला त्यांनी कमी लेखलं नाही. इव्हन बुद्ध धर्माबद्दल त्यांनी बोलले आहेत ते आपल्या शिष्यांशी, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं गौतम बुद्धाबद्दल त्यांना किती आदर आहे. ते कृष्णाबद्दलही ते बोलले, असे बोलले नाहीत. पण वेदांत धर्माचं मूळ तत्व काय आहे, तुम्ही कसे रूढीत अडकला आहात. ईशावास्योपनिषदाचे पहिली 39 प्रकरणं जर कर्मकांडाची असली तर 40व्या प्रकरणावर शंकराचार्यांनी केलेलं भाष्य अत्यंत सुंदर आहे. त्यामुळे अशा प्रकारे म्हणून ह्या गोष्टीचा जेव्हा विचार करायला लागलो की ही जी परिस्थिती होती समाजामध्ये, जी थोडीशी आजही यायला लागलेली आहे, ती कुठेच हे होत नाही, तिथे आपल्याला शंकराचार्यांचं वैशिष्ट्य जाणवतं, वेगळेपण जाणवतं की ह्याचा त्यांनी दुसऱ्याचं फोडून काढत आणि कुठलाही अत्यंत शुद्ध शास्त्रीय पद्धतीने प्रत्येकाशी. आणि मग हे कसं केलं, हे बऱ्यापैकी विद्वानांशी, भेटणाऱ्या लोकांशी
सामान्य जनापासनं ज्ञानी माणसांपर्यंत, ज्ञानी माणसांबरोबर वाद घालत, वाद म्हणजे वाद नसतो तो जो वादे वादे जाय ते तत्वबोधा म्हणते, तत्वबोध होईल अशा प्रकारचा वाद घालत त्यांनी पुढे सगळं हे वेदांत धर्माची ध्वजा, आणि मग ते कुठून कुठे कुठे गेलेले आहेत ते सगळं आपण जेव्हा पुस्तक वाचाल ते कळेलच तुम्हाला. कार्डिहून नर्मदेला गेले, तिथून ते काशीला गेले, तिथून बद्रिकाश्रमात गेले, आणि मग सगळ्या भारतभर भ्रमण करून त्यांनी 4 ठिकाणी मठांची स्थापना केली. आणि प्रत्येक ठिकाणी ह्या प्रकारचं वेदांत धर्माचं पुनर्स्थापना ह्या प्रकाराने झाली की त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक वाद घातले, अनेक संज्ञा दिल्या, आणि हे मठ शुद्ध तर्कशुद्ध आणि शास्त्रीय निकषांवर हे सगळं केलं. हे फारच अगदी सरळ शुद्ध भाषेत त्यांनी वेदांताची शिकवण दिली. याच्यानंतर थोडंसं मी आणखीन एक गोष्ट सांगणार आहे. तर ही जे सगळं शंकराचार्यांचा आयुष्याचा पट आहे की वयाच्या 8व्या वर्षानंतर 32व्या वर्षी तर त्यांचं आयुष्य संपलं. इतक्या छोट्या ह्याच्या आयुष्यामध्ये इतकं भव्य, इतकं प्रचंड कार्य करणारा हा जो आपल्याला सिद्ध पुरुष लाभलेला आहे त्याच्याबद्दल लिहिणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. खरोखरच सोपी गोष्ट नव्हती शंकराचार्यांबद्दल लिहिणं ही. कारण काय आहे, दोन्ही गोष्टी आहेत त्या शंकराचार्यांबद्दल लिहिण्यामध्ये. त्यांच्यामध्ये अशी थोडंसं काय म्हणायचं त्याला, मोह होईल असे चमत्कार सांगावेत, गोष्टी सांगाव्यात अशा प्रकारची पण गोष्ट आहे, आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाची ओळख पण करून दिली पाहिजे. अशा प्रकारे ते शंकराचार्यांचं खूप अवघड आहे चरित्र लिहिणं असं मला नेहमी वाटलं. आणि शंकराचार्यांची चरित्र पण आजपर्यंत पुष्कळ लिहिली गेली आहेत, पण प्रत्येक पुस्तकाला माझं मत असं आहे की प्रत्येक पुस्तकाला आपलं आपलं व्यक्तिमत्व असतं आणि आपलं आपलं स्थान असतं. तसंच माधवीताईंच्या पुस्तकाला नक्की आहे. आपण सगळेजण आता आपण सगळ्यांनी ऐकलंच माधवीताईंचे चाहते आहात, त्यांचा शिष्यवर्ग पण मोठा आहे, त्यामुळे त्यांच्या कार्याविषयी मी वेगळं काही सांगण्याची वाटत नाही. सगळ्या प्रकारच्या तत्त्वज्ञानांचा अभ्यास आणि संस्कृतवर प्रभुत्व हे दोन्हीचं एकत्र मिळन झाल्यामुळे त्यांची वाणी, त्यांचं बोलणं, त्यांचं उदाहरणं देणं, त्यांचं सांगणं हे फार सुलभ होऊन जातं. आणि त्यांचा हा ज्ञानयज्ञ कुठल्याही, म्हणजे मी आता या निमित्ताने त्यांचं सगळं चॅनल पण बरं ब्राउज केलं म्हणतात ना तसा केला, तर त्या कुठल्या विषयावर त्यांनी बोलल्या नाही तसं नाहीच आहे. गीतेपासनं सुरुवात करून रामरक्षेपासनं मनोबोध, आत्मबोध सगळ्या विषयावर त्यांचं हे झालेलं आहे. पण मग अलीकडच्या जे शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर त्यांनी जे भाष्य केलेलं आहे आणि हे केलेलं आहे, खरोखरच शंकराचार्यांच्या स्तोत्रांबद्दल विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही शंकराचार्यांची स्तोत्र अतिशय सुंदर आणि हे आहेत. पण मग त्याचा अर्थ काय आहे? ती नुसती नादमधूर वाटतात, म्हणाविषयी वाटतात म्हणून आहे का? मग त्यातल्या प्रत्येक ओवीचा अर्थ काय? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे आम्ही सगळेजण म्हणतो, पण त्याच्या मागे नक्की तत्व काय आहे किंवा काय वाटलं पाहिजे हे सगळं एक्सप्लेन करणं खूप अवघड आहे. त्यामुळे हे सगळ्या ह्याच्याबद्दल अभ्यासपूर्ण लेखन करणं हे खूप अवघड होतं. आणि शंकराचार्यांवरच्या त्यांच्या अभ्यासाचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे, हे तर नक्कीच आहे. आता सोप्या भाषेमध्ये पुस्तक झालेलं आहे, त्याचा फॉन्ट आणि हे खरंच खूप सुंदर झालेलं आहे. मुख्य म्हणजे काय होतं माहिती का, की सुरुवातीला शंकराचार्यांबद्दल काही गोष्टी, त्यांच्या आयुष्याबद्दल्या काही गोष्टी, काही चमत्कार, म्हणजे असं सर्वसामान्य वाचकाला आकर्षक वाटेल असं ते सगळं आपण वाचायला लागतो. आणि हे वाचन चालू होत असतानाच आपण केव्हा एकदा तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात प्रवेश करतो हे कळतही नाही. इतक्या सुलभतेने हे परिवर्तन झालेलं आहे. म्हणजे आपण एक कादंबरी वाचतोय असं वाटायला लागतं, आणि असं वाटत असतानाच आपल्याला लक्षात येतं की अरे हे नुसतं हे राहिलेलं नाही आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला हे पुस्तक काहीतरी सांगणार आहे. आणि त्या मार्गाचा प्रवास आपल्याला अतिशय शांतपणे, अतिशय छानपणे माधवीताईंनी घडवलेला आहे असं मला वाटतं. त्या ह्याच्यामध्ये 32 वर्षापर्यंतचा शंकराचार्यांचा प्रवास, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांचं डोंगराएवढं कार्य, त्यांनी पुनर्स्थापित केलेला, जागतिक पातळीवर नेऊन ठेवलेला वेदांत धर्म, या सगळ्याविषयी या पुस्तकात विवेचन आहे. पण ते पुस्तक कुठेही विद्वज्जड होत नाही. म्हणजे फक्त आपण असं अडकत नाही की अरे हे काय आहे, आता हे पान गाळून पुढे जावं वाटतं. असं होतं कधी कधी या सगळ्या तत्त्वज्ञानावरच्या पुस्तकामध्ये की हे आता जड व्हायला लागले, आपण याच्या पुढे जाऊ. तसं इथे कुठेही वळत वाचकाला पुढे वाचायची ती गोडी निर्माण करतं. तत्त्वज्ञानात्मक भागातही ज्ञानविचार मांडण्याआधी काही सोप्या हलक्या घटनांचं वर्णन आहे. मी तुम्हाला 2 उदाहरणं वाचून दाखवणार आहे त्यांच्या पुस्तकातली. खूप ते असं भावतं
की आपण आता जाणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण आता मंडन मिश्रांच्या वादाकडे जाणार आहोत. शंकराचार्य तिथे उपस्थित झालेले आहेत आणि मंडन मिश्रांच्या घरी श्राद्धकार्य असताना ते तिथे पोहोचलेले आहेत. श्राद्धकार्य चालू असताना संन्यासी तिथे पोहोचणं हा अपशकुन मानून मंडन मिश्र भयंकर चिडलेले आहेत आणि त्यांची इच्छा नाही आहे शंकराचार्यांनी इथे येऊन. आणि पुढे आपल्याला माहिती आहे शंकराचार्यांनी मंडन मिश्रांशी किती चांगल्या प्रकारे तत्वबोध आणि वाद केला होता. पण त्याच्या आधी त्यांनी तो प्रसंग खूप छान छोटा लिहिला आहे की श्राद्धाच्या वेळी संन्यासाने उपस्थित होणं हा त्या मंडन मिश्रांना अपशकुन वाटला. आपला संताप आणि तुच्छताभाव प्रकट करत मिश्राजी म्हणाले, कुतो मुंडी, हे मुंडन केलेल्या संन्यासा कुठून आलास? गलदेशात मुंडी, मी गळ्यापासून मुंडन केलं आहे, उत्तर देत आचार्य म्हणाले. आता मात्र मंडन मिश्रांनी आपल्या डोक्याला हात लावला आणि विचारलं, पंथास्ते प्रयच्छते मया, अरे मी तुझ्या मार्गाविषयी विचारतोय. या प्रश्नाचा रोख फिरवून आचार्य पुन्हा उत्तरले, मार्गाची एवढी उठाठेव कशाला? मार्गाने काही तक्रार केली का? नेहमीच्या गंभीर शंकराचार्यांच्या गंभीर स्वभावावर आज काव्यशास्त्र विनोदाने मात केली होती. सर्व समजून उमजूनही शब्दाशब्दावर श्लेष करत आचार्य सस्मित मुद्रेने उत्तर देत होते आणि इकडे मंडन मिश्रांचा पारा चढत चालला होता. शेवटी चिडून ते म्हणले, तुझं बोडकं. यावर गप्पा बसतील ते आचार्य कसले. मिश्रांनी चिडून उच्चारलेल्या या अपमानजनक शब्दावर ते म्हणाले, अगदी योग्य. त्यांचा मिश्किल स्वभाव आज उफाळून वर आला होता. शब्दांचा नुसता खेळ चालू होता. त्यांच्या उत्तरातली मेघ समजल्यामुळे मंडन मिश्रा निरुत्तर होते ते. आता मात्र मंडन मिश्रा खूपच संतापले आणि विचार उरले, सुरा किम पिता, दारू प्यायलास का काय रे? मंडन मिश्रांच्या बोलण्याचा रोग ओळखून तरीही त्यावर शब्दच्छल करत आचार्याने विचारले, सुरा किम पिता, दारू असते का पिवळी? आता मात्र मंडन मिश्रा हतबुद्ध झाले. त्यांनी या संन्याशापुढे हात टेकले. आचार्यांना काहीही प्रश्न विचारले तरी त्याचं उत्तर तिरकस, तरीही तर्कदृष्ट्या व्याकरणदृष्ट्या सुसंगतच. पुढे काय बोलावं हे मंडन मिश्रांना कळलं. हा छोटा प्रसंग आहे आणि ह्याच्यानंतर आपण त्यांचा मंडन मिश्रांशी झालेला वाद, तत्वज्ञान, त्याच्यानंतर उभय भारतींनी दिलेला, त्यांनी जे सांगितलं होतं की निर्णय उभय भारती पत्नीने केला, पण आपल्या पतीचा जो पराभव होता तो मान्य करून त्यांनी शंकराचार्यांना हे दिलं होतं. ते ही सगळी पुढची कथा आपल्याला माहिती आहे. पण हा जो छोटासा काय म्हणतात ना आधीचा भाग त्या घटनेचा मंडन मिश्रांच्या याच्याबरोबर, त्याच्यामुळे वाचकाला पुढे वाचायची खूप हे लागते. तसंच दुसरं एक मला उदाहरण असं वाटलं की एका शिष्याने त्यांना विचारलं की आचार्य त्याला, आणि तो विचारायला लागले, आत्मबोध म्हणजे नेमकं काय? म्हणजे आता आत्मबोध हा केवढा मोठा विषय आहे, केवढं मोठं तत्वज्ञान आहे, ते समजावून सांगायचं आहे. पुढे त्याच्याबद्दल चर्चा येणार आहे, पुस्तकातही त्याच्याबद्दल हे आहे. पण हा विचारत असताना तो म्हणतो, फार जड ग्रंथ, कठीण सिद्धांत, क्लिष्ट तत्वज्ञान याच्या खटाटोपात न पडता मला आत्मबोधाविषयी जाणून घ्यायचं आहे. साक्षात आपण समोर असताना ते काही अशक्य नाही, तेव्हा मला कृपया आत्मबोध सांगावा. आचार्याने स्मित करून त्याला विचारलं, बाळा मला सांग, तुला प्रकाश कोण देतं? शिष्य म्हणला, अहो किती सोपा प्रश्न आहे, दिवसा सूर्य, रात्री दिवा. आचार्य पुढे विचारतात, ठीक आहे, सूर्याच्या किंवा दिव्याच्या उजेडात तुला दिसतं ते कशाने? शिष्य म्हणतो, माझ्या डोळ्यांनी. बरोबर, पण जेव्हा तू डोळे मिटतोस तेव्हा कोण पाहत असतं रे? अहो डोळे मिटले तरी मनश्चक्षुंनी पाहता येतं ना मला. बरं, पण तुझ्या मनाला आणि बुद्धीला उजळवणारा कोणीतरी असेलच ना? हो आचार्य, मी स्वतःच माझ्या मनबुद्धीला प्रकाश देत असतो. आता समजलं बाळा तुला? मनबुद्धीला उजळवणारा, त्यांना प्रेरणा आणि प्रकाश देणारा जो तू आहेस तेच तर आत्मतत्व आहे. हे समजलं म्हणजे तुला आत्मबोधाचं मर्म उमगलं. अशा ह्या छोट्या गोष्टी ज्या तत्वज्ञानाच्या भागामध्ये पण मध्ये आलेल्या आहेत, त्याच्यामुळे या पुस्तकाचं हे वाढलं आहे असं मला वाटतं. आणि मग पुन्हा एकदा माझ्या मनामध्ये तसाच विचार आला की आपण शंकराचार्यांची जयंती साजरी करतो एवढ्या संख्येने, आज पण बऱ्याच ठिकाणी हे ऐकलं, ते कशासाठी करतो? कारण त्यांनी नुसतं तत्वज्ञान नाही सांगितलं, सर्वसामान्यापासून ज्ञानी माणसापर्यंत जगण्याचा मार्ग दाखवला. जगायचं कसं, विचार कसा करायचा आणि स्वला ओळखून त्यातल्या फुलण्यासाठी काय करायचं.
आणि शेवटी शांती आणि अंतिम सत्यापर्यंत, तेच तर सगळ्यांचं हे आहे, त्याच्यापर्यंत कसं पोचायचं, ही सगळी शिकवण शंकराचार्यांच्या शिकवणापर्यंत आहे. शतकांपूर्वीही ते सत्य सांगत होते, आजही ते सांगतात आणि हे पुढच्या पुढेही ती तशीच राहणार. बाह्य जगातलं शहाणपण, जीवनाची समज, अंतिम सत्य आणि शांती जी आपल्यामध्ये आहेत त्याचा अंतर्मुख होऊन घेतलेला शोध म्हणजे शंकराचार्यांचा वेदांताचा आत्मबोध आहे. आपल्याला स्वतःपर्यंतच पोचायचं आहे हे आपले सगळेच धर्म सांगत असतात, सगळेच जण आपल्याला बोलत असतात, पण त्याचं प्रत्यक्ष आणि खरोखरच शास्त्रीयदृष्ट्या विवरण करून शंकराचार्यांनी आपल्याला ते आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. आत्ता या सगळ्या तरुण लोकांच्या बोलण्यामध्ये गुगल आणि ह्याच्या उल्लेख आला, ते माझ्या मनात एक असा विचार आला की आत्ता खूप मोठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर खूप चर्चा चाललेली आहे. त्याचा उपयोग आपल्याला सगळ्यांना करता येणार आहे, करावा लागणारच आहे, म्हणजे त्याला पर्याय उरेल असं दिसत नाही आहे जे काय कोणी करतायत त्याच्यात. पण मग विचार असा मनात येतो की कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला ह्याच्यातनं मिळू शकेल, कृत्रिम नीतिमत्ता मिळेल का? तर त्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या स्वयंप्रकाशित सिद्ध मानवांची गरज असते. ते आपल्या आयुष्यात आले की आपल्याला फार मोठं म्हणजे आपल्याला आपलं फार मोठं भाग्य आहे की अशा लोकांचे आपल्याला माहिती आहे, माहिती तरी आहे, ऐकून तरी आपण माहिती आहे. पुढच्या पिढीला ते कसं पोचवायचं, तर ते माधवीताईंसारख्या सातत्याने, मला त्यांच्या सातत्याचं एक कौतुक वाटतं की इतक्या सातत्याने अनेक विषयांवर बोलत असतात, तर सातत्याने असं कोणाकडे तरी पोचवणारे हे खूप मोठे वाक्य, मोठं काम आहे, मोठं काम ते करत असतात. त्यातला एक भाग माधवीताई आणि मुग्धा जेव्हा माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला विचारलं की प्रकाशनाला याल का, तेव्हा मला थोडासा नाही चांगलाच संकोच झाला होता, आहे म्हणजे अजूनही. कारण मी त्यांना म्हटलं होतं की बरेच लोक माझ्याबद्दल बोलले ज्ञानेश्वरी असं तसं, पण आहे लहानपणापासून ते चालू आहे, पण आता अशा शंकराचार्य या विषयावर समजा माझा अभ्यास नाही, अभ्यासोनी प्रकटावे असं समर्थ सांगतात, त्यामुळे असं मी म्हटलं होतं. लहानपणी माझे दादा मराठे म्हणून एक गुरु होते, त्यांच्याजवळ मी थोडं वेदांत पदार्थोपदेश दीपिका, शंकराचार्य असं थोडंफार वाचलं होतं. पण शंकराचार्यांचा असा थोडासा मुळापर्यंत जाऊन केलेला अभ्यास किंवा असं नसेल, पण तसं काहीही नसतानासुद्धा या समारंभाच्या निमित्ताने किंवा त्याच्या निमित्ताने आल्यामुळे आता कदाचित त्या बाजूला वळण्याचा योगही मला येईल. त्या निमित्ताने इतरही काही गोष्टी मी वाचल्या, माधवी त्यांचं पुस्तक तर वाचलंच होतं आणि ही संधी त्यांनी मला या निमित्ताने आणून दिली. आणि पुन्हा एकदा शंकराचार्यांच्या ह्याच्या वाङ्मयाबद्दल, कार्याबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल एक मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा फुलून आल्यासारखं झालं आणि त्यांना असं वाटलं की अरे हा केवढा मोठा ठेवा आपल्याजवळ आहे, आपण तो आत्तापर्यंत जरा बघत नव्हतो, तर या निमित्ताने त्याचंही हे झालं, आपल्यालाही सगळ्यांना त्याचा अनुभव येईल. आपण पुस्तक वाचलं की मी म्हटलं तसं त्या दृष्टीने वाचा, आधी अगदी छान ह्याच्यात वाचल्यासारखं वाटतं, पण त्याच्यात सगळ्या प्रकारचं आहे आणि शंकराचार्यांचं चरित्र विलक्षण आहे, याच्याबद्दल तर वेगळं काहीच सांगायचं नाही. या निमित्ताने मला ही संधी दिली, त्या निमित्ताने मी इथे आले आणि आपल्या सगळ्यांशी आपली माझी ओळख झाली. त्यानिमित्ताने शंकराचार्यांबद्दल 4 शब्द बोलता आले. माधवीताईंची ओळख होती, पण ती जरा जास्त आणखीन आपुलकीची झाली असं म्हणायला हरकत नाही, असं म्हणून मी सगळ्यांची रजा.